जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी झाली आणि या दुर्घटनेत आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। हा मृत्यूचा आकडा कदाचित वाढू शकतो, कारण ज्या भागात ढगफुटी झाली त्याच भागात एक यात्रा सुरू होती आणि हे सगळे यात्रेकरू जिथे होते त्याच भागात ढगफुटी झाल्यानं वरनं डोंगरासह माती आणि मोठमोठाले दगड खाली आले आणि ही सगळी दुर्घटना घडली आहे। त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढू शकतो। नेमकं काय घडलं आणि होत्याचं नव्हतं कसं झालं पाहूयात या रिपोर्टमध्ये। जम्मू काश्मीर मधल्या किश्तवाड मधलं हे दृश्य। किश्तवाड मध्ये ढगफुटी झाली आणि ढगाबरोबर अख्खा डोंगरच्या डोंगर खाली आला। ढगफुटीनंतर मोठा पूर आला आणि पुराबरोबर डोंगरावरची सगळी माती वाहून खाली आली। किश्तवाड मधल्या चशोती भागात ही ढगफुटी झाली आहे। या दुर्घटनेत 15हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय। काही लोकांचा भूस्खलनात गाडल्यामुळे तर काहींचा पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यू झालाय। प्रशासनानं तातडीनं बचाव कार्य सुरू केलं, मात्र पाऊस, महापूर आणि चिखलामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत। एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आणि वेगानं बचाव कार्य सुरू करण्यात आलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याकडून या ढगफुटीची माहिती घेतली आहे। किश्तवाडमध्ये सध्या मचेल यात्रा सुरू होती। या यात्रेसाठी शेकडो भाविक इथं जमले होते। परिसरात मोठी गर्दी होती। त्याच वेळी ढगफुटी झाल्यानं मोठं नुकसान झालंय। मचेल माता मंदिराजवळचे सगळे तंबू, भाविकांसाठीचे विविध स्टॉल्स वाहून गेले। धक्कादायक म्हणजे जिथे भाविकांसाठी लंगर सुरू होता तिथेच ढगफुटी झाली। 2800 फूट उंचावर मचेल माता मंदिर आहे। या मंदिरात जाण्यासाठी भाविक त्यांच्या गाड्या जिथे पार्क करतात त्याच भागात ढगफुटी झाली आहे। 2014 से हम कंटिन्यू डिमांड कर रहे हैं पीडीसी डिपार्टमेंट को, जो ने नाला बंद किया है ये खोल दीजिए, मगर बदकिस्मती की वजह से अभी तक ये नाला वैसे का वैसे रह गया। आपको पता होगा 2024 में भी फ्लड आया था। उस टाइम एसडीएम बिलाल मुख्तार साहब यहाँ पे थे। उस टाइम उसने कहा था 1 हफ्ते में हम क्लियर कर देंगे। अब पूरा 1 साल हो चुका है, अभी तक वैसे का वैसे रह गया है। अब हम डिमांड आपकी चैनल के माध्यम से गुजारिश करना चाहते हैं हम एसडीएम साहब को और तहसीलदार साहब को, मेहरबानी करके लोगों की जान बच जाए। आप यहाँ तक आए क्योंकि इस मुसीबत की घड़ी में यहाँ पर कोई भी नहीं आता है। पीडीसी का एक डिपार्टमेंट का एक मुलाजिम आया था, उसने उल्टा लोगों को डांट कर यहाँ से भाग गया। कि हमारी यही रिक्वेस्ट है इंतज़ामिया से कि एक तो 3 नाले यहाँ से जा रहे थे नीचे की तरफ, तो उन 3 नालों को इन्होंने भराई की है। भराई करके वो फिलअप किए हैं, तो वो पानी जो है वो बस्ती में आ रहा है। में बाढ़ आया था। अच्छा। वजह से पानी ज्यादा आ रहा है अभी यहाँ। अच्छा। हाँ सर, उसी की वजह से वहाँ पे वो हुआ था क्लाउड बर्स्ट। हाँ सर। अच्छा, क्लाउड बर्स्ट। हाँ सर। अच्छा, क्लाउड बर्स्ट हुआ तो उसकी वजह से ये पानी ज्यादा आ रहा है। इतना पानी नहीं होता इसमें। आज काम ही होता था। अच्छा। वो भी काम था। अच्छा, बहुत काम था, लेकिन बहुत ज्यादा अचानक ज्यादा नहीं है, लेकिन इस टाइम बहुत पानी होता था। हाँ। देशभरात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे गेल्या काही दिवसांत मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत। काही दिवसांपूर्वीच हिमाचल मधल्या शिमल्यामध्ये ढगफुटी झाली होती। से पानी जा रहा है यहाँ पे पहुंचा ये सब। अरे बह गया। तर उत्तराखंड मधल्या धरालीमध्ये 5 ऑगस्टला मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालं होतं। या दुर्घटनेत डोंगराचा काही भाग तुटून खाली आला होता। धरालीमध्ये अजूनही बचाव कार्य सुरू आहे। वातावरणामधला समतोल बिघडल्यानं कमी वेळात भरपूर पाऊस पडण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय। हा पाऊस एवढा जोरानं पडतोय की त्याच्या समोर डोंगरही टिकत नाही। निसर्गाची मोडतोड करून निसर्गाच्या हद्दीत घुसलं की काय होतं याचे संकेत निसर्ग या घटनांवरून वारंवार देतोय। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।